हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप तुम्ही सर्वजण छान आहात. आता वाजले आहेत दुपारचे 12. मी माझ्या कामाचे 3 सेक्शन्स केलेले आहेत. एक सेक्शन सकाळ ते दुपार, दुपार ते संध्याकाळ आणि त्यानंतर परत संध्याकाळ ते रात्र. याच्यामध्ये मी माझे जी की हाऊस चोर्स आहेत ते डिवाईड केलेले आहेत. याने काय होतात, कामं तर लवकर होतात, शिवाय स्वतःच्या अंगावरती कामाचं एक्स्ट्रा बर्डन होत नाही. या 3 सेक्शन्समध्ये मी माझी सगळी कामं डिवाईड केलेली आहेत. युजली सकाळ ते जे दुपारपर्यंतची कामं असतात ते मी किचनमध्ये नाश्ता, दुपारचं जेवण, त्यानंतर किचन क्लिनिंग, जी काही भांडी असतात स्वयंपाकाची, ती सकाळच्या दुपारी 11 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स मी करते. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे लवकर उठते, कारण शक्यतो उन्हामध्ये किचनमध्ये उभं नाही राहू वाटत आणि गरमी जी आहे ती भयंकर वाढलेली आहे. आता काल मी पूर्ण सगळे बेडशीट होते ते धुवून टाकले होते आणि व्हिनेगरमध्ये थोडेसे भिजू घातले होते. व्हिनेगरमध्ये भिजू घातल्याने बेडशीटमध्ये जो कडकपणा येतो आणि वास वगैरे येत असेल तर तो निघून जातो. तर ते सगळे बेडशीट घडी घालून मी या बास्केटमध्ये ठेवते. माझे जे डेलीचे पडदे आहेत, कुशन कवर, त्यानंतर बेडशीट पिलो कवर, हे सगळे या बास्केटमध्ये ठेवते, जेणेकरून मला जेव्हा हवे तेव्हा ते पटकन मला हाताला येतील, या उद्देशाने मी यात ठेवते. सो एक आहे, दुपारी उन्हाळ्यामुळं ऊन खूप आहे आणि काम करायची अजिबात इच्छा होत नाही, पण तरीसुद्धा काम केलं पाहिजे, कारण अशाने काय होतं, दुपारी झोपल्याने कामं जी आहेत ना तशीच पेंडिंग राहत आहेत माझी. आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की माझे केस आहेत ना पुढून खूप सारे वाईट आहेत आणि एकदम ते झाल्यानंतर लगेच दिसून येतात. सो वाईट झाले होते आणि मला कामं करायची होती. ॲक्च्युली काम होतं, जी घरातली जी झाडं आहेत त्यांना फर्टिलायझर द्यायचं होतं, त्यानंतर कटिंग करायची होती, त्याची बुडाची जी माती आहे ती मोकळी करायची होती. आणि हे काम जवळजवळ 10 ते 15 दिवस झालं पेंडिंग राहत होतं. या कामाला मी थोडं पुढे करत होते. आता मेहंदी लावते. मेहंदी लावल्यानंतर असं आहे की ना झोपू शकते, ना बसू शकते, काहीच करू शकत नाही. मग त्या बदल्यात काम करू शकते. दॅट इज द मोटिवेशन फॉर मी ॲक्च्युली, की हे लावल्यानंतर माझं काम होईल असं काहीतरी मोटिवेशन मी स्वतःला देते. त्यानंतर मेहंदी लावून घेतली. मेहंदी लावल्यानंतर पेपर अंथरून घेतलेले आहेत, कारण काय, जेव्हा बुडाची माती हलवायची असते खूप सारं त्याच्यामध्ये पिवळी पानं असतात, ते खाली पडतात आणि मातीने सगळं ना घर घाणवायची शक्यता असते. बाहेर तर मी बाल्कनीत करू नाही शकत, कारण खूप ऊन आहे. त्यामुळे हे काम सध्या मला आता हॉलमध्येच करावं लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर जी काही झाडं आहेत ती अगोदर आणून घेते मी इथे. तर मी ना पहिल्यांदा हे फोकचं स्पून आहे त्याने बुडाखालची जी माती आहे ना ती मोकळी करून घेते. सतत पाणी टाकल्याने बुडाखालची जी माती एकदम घट्टपण आलेला असतो, कडकपणा आलेला असतो. आणि त्यानंतर जर आपण कुठलंही खत किंवा काही फर्टिलायझर दिलं तर ते पूर्ण बुडापर्यंत जात नाही. त्यामुळे शक्यतो जी माती आहे ती मोकळी करून घ्या. आणि तशी माती मोकळी केल्यानंतर मुळांना जे आहे ते हवा लागते, ऑक्सिजन भेटतो मुळांना पण, आणि ग्रोथ जी आहे ना ती आता सध्या खूप होते. आणि हे जे प्लॅन्ट आहे हे आहे जीजी प्लॅन्ट, तर खूप सारी ग्रोथ नवीन होत आहे याला, आणि सध्या याला फर्टिलायझरची खूप जास्त गरज आहे. या प्लॅन्टला ना सूर्यप्रकाश फार कमी लागतो. इनडोअर प्लॅन्टसाठी बेस्ट प्लॅन्ट आहे. सो त्याच्यानंतर माझ्याकडे जीजी प्लॅन्टची आणखी दुसरी व्हरायटी आहे, फक्त कलर थोडासा चेंज आहे. आणि याची पण माती मी अशी मोकळी करून घेते खोपच्या मदतीने. याची पण खूप सारी ग्रोथ होती सध्या. आणि समर म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना झाडांची ग्रोथ खूप छान होते, कारण सूर्यप्रकाश हा भरपूर भेटतो, त्याच्यामुळे त्यांना नवीन पालवी फुटते. त्याच्यानंतर हे दुसरं झाड आहे, हे आहे ब्रोकन हार्ट, आणि हे एक वेल आहे वेलीप्रमाणे. आणि हे खूप सुंदर दिसतं इंडोअर प्लॅन्टमध्ये, स्पेशली जर असं फळीवरती वगैरे ठेवलं तर त्याचे जे ब्रँचेस आहेत ते खाली असे लोंबकळतात, त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसतं. त्यानंतर हे जे प्लॅन्ट आहे हे आहे सिंगोनियम. याचे जे काही पिवळी पान आहेत ते काढून घेतली. त्याच्यानंतर याचे जे पान आहेत त्याच्या टिपला थोडंसं असं येलो पिवळं प्रमाण झालेलं होतं. ते उन्हामुळे होतं, कधी कधी ऊन जास्त होतं याला, कधी कमी होतं. ॲक्च्युली इंडोर प्लॅन्ट्स असतात
हे फक्त बोलायला इंडोर असतात ॲक्च्युली. कारण जेव्हा मी स्टार्ट केलं होतं माझी प्लॅन्टिंग जर्नी जेव्हा स्टार्ट केली होती, तेव्हा माझ्याकडे एक 4 झाडं होती आणि मला त्यावेळेस बिलकुल आयडिया नव्हती की झाडांना काय लागतं काय नाही. मी आपले उठून फक्त एक माहीत होतं की पाणी द्यायचं असतं आणि ती 4 झाडं माझी येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण जळून गेलेली होती. त्याच्यानंतर मी जेव्हा नवीन झाडं आणायला गेली, त्यानंतर Google, YouTube आणि त्याचबरोबर नर्सरीमधून त्याची माहिती काढली. जेव्हा मी कुठलंही नवीन प्लांट खरेदी करते, तेव्हा मी Google, YouTube आणि प्लस नर्सरीवाले जे दादा असतात त्यांच्याकडून विचारून घेते, की या प्लांटला किती ऊन लागते, किती पाणी लागते, त्यामुळे कोणत्या फर्टिलायझर्सची आवश्यकता असते, ही सगळी माहिती काढून घेते. तेव्हा कुठे आता माझी झाडं जगतायत आणि आता माझ्याकडे एकूण 60पेक्षा सुद्धा जास्त झाडं आहेत, इनडोअर आणि प्लस आउटडोअर हे दोन्ही मिळून. हे जे झाड आहे हे फिग लीफ प्लांट आहे आणि हे करंटली आत्ताच 2 महिन्यापूर्वी घेतलेलं आहे मी. याला आठवड्यातून फक्त एकदा सूर्यप्रकाश लागतो, त्याच्यामुळे हे बाहेर ठेवावं लागतं. असं असतं की आपल्याला असं वाटतं की इंडोअर प्लांट म्हणजे कायमचे ते इंडोअर असत, असं नाही आहे. फक्त त्याची जी सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे ती फक्त कमी असते इंडोअर प्लांटची, पण पूर्णच नाही असं होत नाही. जर आपण ते आतमध्ये ठेवलं तर ते जळून जातात किंवा त्याची जी नवीन पालवी फुटत नाही, नवीन ग्रोथ होत नाही त्याची. सो प्रत्येक झाडांची एक वेगळी नीड असते, त्यानुसार त्याला सूर्यप्रकाश द्यावा लागतो. त्याच बरोबर झाडांवरती खूप सारी धूळ बसलेली असते, ती साफ करावी लागते. कारण झाड जे पानं आहेत त्याच्या थ्रूच सूर्यप्रकाश घेतो आणि त्याच्या थ्रू अन्न जे आहे ते तयार करतं झाड. त्यामुळे नेहमी झाडांची पानं आहेत ती स्वच्छ ठेवली पाहिजेत. कारण सूर्यप्रकाश हे स्पेशली आपण जेव्हा फ्लॅटमध्ये राहतो तेव्हा खूप कमी सूर्यप्रकाश भेटतो. माझ्या इकडे तर आत्ता सध्या उन्हाळा आहे म्हणून 3-4 तास तरी टिकतो. अदरवाईज जर हिवाळा वगैरे असेल तर काय फार फार तर पहाटेचा जो पहाटेचा नाही, सकाळचं जे कोवळं कॅपिटल ऊन स्मॉल आहे आहे ते भेटतं 2-3 तास आणि पटकन तेवढंच मी काढ माझ्या झाडांना पटकन. देते. आणि काय भेटतोय तू त्यानंतर इथे ते काम करता करता खाण्याचा सुद्धा चिकू शेक अभ्यास घेत होते आणि मध्येच त्याला भूक लागली होती, तर त्याला मी चिकूचा शेक करून दिला. कारण मग हे काम करता करता अभ्यास करणं सुद्धा सोपं जातं मला ते. आणि समर वॅकेशन स्टार्ट झालेले आहेत, तर त्यानुसारच मग अभ्यासाचा 1-2 तास तरी मी त्याचा ठेवलेला आहे. अदरवाईज तो सगळं विसरून जाईल आणि तो ॲक्च्युली स्टडीमध्ये थोडा कमी इंटरेस्टेड आहे. त्यामुळे थोडंसं मला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या व्हरायटी आहेत त्या आहे माझ्या सगळ्या मनी प्लॅन्टच्या आणि ॲक्च्युली यातल्या फार कमी 1 किंवा 2च ज्या आहेत व्हरायटी त्या मी नर्सरीमधून विकत आणल्यात. अदरवाईज बाकीच्या ज्या आहेत त्या मी असे कटिंग थ्रू त्याच्यानंतर कट करून ह्या एवढ्या केलेल्या आहेत. हो, माझं सगळ्यात आवडतं, सगळ्यात फेवरेट जर काय असेल ते मनी प्लांट आहे. आणि तसंही इंडोर प्लांट असं म्हणतात की इंडोर प्लांटनी एअर प्युरिफायरची गरज लागत नाही. सध्या प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की एअर प्युरिफायर हे एक गरज बनलेली आहे. पण त्याच्याऐवजी तुम्ही इंडोर प्लांट घेऊ शकता. त्याचबरोबर झाडांमुळे आपलं जे तापमान आहे ते 1 ते 2 सेल्सिअस घरामध्ये कमी होतं. असं मी नाही, असं नासाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी सर्वेनुसार त्यांनी सांगितलेलं आहे. सो प्लीज झाडं लावत जा घरात, कारण खूप ऊन वाढलेले आहे, तापमान खूप वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर जंगल कट करतो आहे आपण, बिल्डिंग्स बांधतो आहे. सो होता होईल तेवढं झाडं बांधा. तुम्ही फ्लॅटमध्ये राहतात, इंडोर प्लांट्स घ्या, बाल्कनी असते बाल्कनीमध्ये थोडे प्लांट लावा. तुम्ही एक रो हाऊसमध्ये राहत असाल तिथे समोर झाडं लावा. असं करून खरंच थोडीफार मदत आपली जी आहे या पर्यावरणास होईल. आणि मी खरं सांगते, महिन्यातून फक्त 1 दिवस मी यांना काही खत पाणी वगैरे जे आहे ते देते. बाकीच्या दिवशी ते मला देतात. म्हणजे 29 दिवस ते मला देतात आणि 30वा जो दिवस आहे तो मला लागतात 4 ते 5 तास लागतात. कारण एवढी झाडं असल्यानंतर हे सगळं करायला 4-5 तास आरामशीर लागतात. पण खरंच 1 दिवस मी दिल्यानंतर 29 दिवस जे मला ते देतात ते त्यांची मी ना शब्दात सांगू नाही शकत. कारण आज इंडोर प्लांट्स आहे, वास्तूनुसार सुद्धा चांगले असतात. घरामध्ये प्रगती, प्रॉस्पेरिटी, त्यानंतर बरंच काही काय जे सांगतात ॲस्ट्रोलॉजरसुद्धा आपल्याला रिकमेंड करतात इंडोर प्लांट्सचे. आणि आता आजकाल जे मोठे मोठे इंटिरियर डिझायनर आहेत ते सुद्धा सध्या
इंडोर प्लांट आहेत. तर हे जे मनी प्लांट आपल्या आहे हे interior माझ्याकडे खूप दिवसापासून आहे आणि हे मी कुठलेही विकत नव्हतं समर आणलं. सीझन मनी Just प्लांट साठी फक्त बेस्ट मी आहे. एक सिंगल स्ट्रीम आणली होती अशा छान प्रकारची, प्रकारे ग्रोथ करतात. साधारण यांना 2-2.5 जो वर्षापूर्वी. गरमी आहे ती आणि आवडते, ऊन त्याच्यानंतर नाही मी आवडत कटिंग actually. करून उन्हामध्ये हे लावून थोडे पिवळे त्याच्यानंतर होतात. याचे गरमीचा जवळजवळ जो मोसम आहे असे तो 4 मनी कुंड्या केल्यात. प्लांट्सला 2 बाहेर खूप आउटडोअरला जास्त ठेवलेले आहेत आणि आवडतो हे 2 म्हणजे आहेत ते आतमध्ये ठेवलेले yes, आहेत. आवडतोच. तर So, याने हे ना पण छान खूप जास्त ग्रोथ होती बुशी उन्हाळ्यामध्ये. झालंय. हे 2 तुम्ही घरात जेवढी असतात. कटिंग एक कराल त्या हे कटिंगनुसार वाला जास्त असतं वाढलं आणि लिव्हिंग cutting रूम मध्ये सुद्धा असतं आणि हे आणखीन तुम्ही दुसरे बेडरूम प्लांट्स मध्ये वाढवू असतं. शकता. आणि हे सगळे जे प्लांट्स आहेत त्याच्यानंतर ते मी cutting हे throughच मला वाढवलेली खूप आहे. दिवसापासून हवं आणि होतं वेगवेगळ्या प्रकारचे आणि मनी याची प्लांट सुद्धा आहेत. मी हे जो आहे हा फांदी green आणली होती, pothos स्ट्रीम आहे. आणली होती. त्यानंतर काय कोणास ठाऊक Devil हे Eye मला काहीतरी म्हणतात दुसरा जो लागलंच नाही. plant मग आहे. शेवटी मला exactly हे pronounce करता येत त्याच्यामधून नाही. नर्सरीमधून ते आणावं आहे. लागलं आणि हे त्याच्यानंतर पूर्ण आणलं त्यावेळेसच बुशी होतं. आहे मार्बल, हे असं hanging आहे. मार्बल मनी प्लांट आहे. तुम्ही अशा पाठीमागचा प्रकारचे ब्लॉग बरेच पाहिला 3 ते असेल 4 तर मी प्रकारचे हे माझ्याकडे money plant विमाननगरची आहेत. काढून मी ते सगळ्या तिथे money लावलेली plantची आहे. माती मोकळी याच्या बऱ्याच करून केल्यात घेतली. पाण्यामध्ये पण त्याच्यावर आणखीन clean 2-3 केलं. ठिकाणी लावलेल्या Extra आहेत जे मी branches आणि मला त्याची वाटत ग्रोथ होते चांगली की cut होती. करता येतील. सो त्या इझी cut आहे केल्या मी. मनी आणि प्लांट हे जे सगळ्यात आहे जास्त लावणं. आणि Hydroponic मला जर माझं सगळ्यात money जास्त plant आहे. कोणतं नर्सरीमध्ये आवडत मी असेल आणलेली प्लांट तर ते most मनी प्लांट expensive आहे. actually. आतापर्यंत जे मी मनी प्लांट आणले होते 30 आणि 40 रुपयाची होती. हा ॲक्च्युली हँगिंगवाला होता आणि खूप बुशी होता आणि मला अजिबात राहवलं नाही. तर हा साधारण 150 का 200 रुपयांचा मनी प्लांट आहे. आणि इथे जेवढी कटिंग मी काढली होती वेगवेगळ्या झाडांची ती कटिंग मी या काचेच्या जारमध्ये लावते आणि एक 8 ते 10 दिवसात लगेच याची नवीन पालवी फुटेल. त्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी मी याला लावून टाकेन. त्याच्यानंतर जे आहे ते आहे स्नेक प्लांट आहेत माझ्याकडे. याचे 2 व्हरायटी आहेत. ही एक व्हरायटी आणि मला माहीत नाही ह्या दोन्ही व्हरायटीना काय म्हणतात. तर या 2 व्हरायटी आहे स्नेक प्लांटच्या माझ्याकडे. स्नेक प्लांट जे आहे ते असं म्हणतात की 12 तास 24 तास ऑक्सिजन देतं ते आणि हे बेडरूममध्ये ठेवण्यासाठी बेस्ट आहे. तर हे प्लांट्स माझ्या बेडरूममध्ये आहेत. त्यानंतर हे सुद्धा प्लांट माझ्याकडे बेडरूममध्ये आहे आणि याला काय म्हणतात आय डोंट नो, मला माहीत नाही. पण याचे जो सीझन आहे तो आहे हिवाळ्याचा सीझन आहे आणि याच्यानं हे जेव्हा ग्रोथ होतं ना तर याची पानं लाल लाल होतात टिपला. तर सध्या तरी हे टिकून आहे. काय माहिती असं म्हणतात की हे उन्हाळ्यामध्ये जळतं राहत नाही. पण सध्या याची नवीन पालवी फुटते. मी कटिंग करून वेळच्या वेळी याला खतपाणी देते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हे आहे, याला एक छान असे हार्ट शेपचे फुलं लागतात. हे एक आहे. तर सगळे मिळून काहीतरी 25 ते 30 माझे घरामधले झाडं आहेत इंडोर प्लांट. तर आज सध्या मला इंडोर प्लांट्सलाच फर्टिलायझर आणि जी कटिंग आहे ती करायची, बाकीच्यांना नाही करायची. त्यामुळं आउटडोअरचे आहेत ते मी नंतर करेन. सगळं केल्यानंतर सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे साफसफाई. कारण वरती गरमीमुळे मी फॅन चालू ठेवला होता आणि त्याच्यामुळे सगळी माती जी आहे ना ती हॉलमध्ये झालेली होती. तर सगळ्यात अगोदर सगळे जे प्लांट आहेत ते सगळे मी अगोदर बाहेर ठेवले आणि त्यानंतर व्हॅक्यूम करून घेतलं. बाहेर याच्यासाठी ठेवले कारण ऊन लागेल आणि जेव्हा माती मोकळी करेल तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये जाईल, ऊनसुद्धा मुळांपर्यंत जाईल. आणि जेव्हा माती मोकळी करतो त्याला उन्हात ठेवलं तर मातीमध्ये जे काही जर्म्स असतात बऱ्यापैकी कधी कधी किडे वगैरे असतात ते मरतील किंवा मरतात असं म्हणतात. त्याच्यामुळे मी थोड्या वेळ 1 ते 2 तास बाहेर ठेवीन आणि त्यानंतर त्याला फर्टिलायझर देईन. आणि तोपर्यंत जी हॉलची अवस्था होती ती खूप भयंकर झालेली होती. खूप घाण सगळीकडे पसारा पडला होता. तो अगोदर मी इथे आवरून घेते आणि इथे कानाचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. सो तो माझ्या मागे करत होता आणि त्याने बरेच हेल्प केली. जे काही छोटे प्लांट होते ते त्याने मला बाहेर नेऊन ठेवण्यात हेल्प केली. तर मला असं वाटलं होतं की साधारण 1 ते दीड तासात काम होईल माझं. असं नाही झालं, बरंच वेळ झालेला आहे, जवळजवळ 2-2.5 तास झालेत. कारण प्रत्येक वेळेस शूट करायचं म्हणलं ना कॅमेऱ्याला हात लावायच्या वेळेस मला हात धुवावा लागायचा कारण मातीचं काम होतं आणि प्रत्येक वेळेस तो कॅमेरा सेट करायच्यासाठी थोडा जास्तच टाईम लागला माझा. जोपर्यंत बाहेर झाडांना ऊन भेटू तोपर्यंत हॉलची पटकन थोडीशी डीप क्लिनिंग करून घेतली. माती जी आहे ती सगळीकडे उडालेली होती आणि केसांची मेहंदी बऱ्यापैकी सुकत आली होती. मी विचार केला होता 1-1.5 तासात होईल पण तसं झालेलं नाही आहे. तर हे असं असतं मोटिवेशन. मी थोड्या अशा गोष्टीमध्ये ना मोटिवेशन शोधत राहते कामाचं. जर मी आता झोपले असते तर ऑफकोर्स 2-1 तास तर नक्कीच झोपले असते. त्यानंतर उठून बाकीची कामं केली असते तर हे काम पेंडिंग राहिलं असतं.
सो या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच जे मोटिवेशन मला भेटतं ना, की त्यातून मोटिवेशन घेऊन घरातली कामं करत असते. त्यानंतर आपला स्वतःचा छंद जोपासते, कारण गार्डनिंग हा माझा एक छोटासा छंदच आहे. तर एक 15-20 मिनटामध्येच माझं घर पूर्ण सगळं स्वच्छ आवरून झालं आहे. आणि ही आहे सध्या बाल्कनीची अवस्था. जी काही आतमध्ये सगळी झाडं होती ती बाहेर आणून ठेवली होती अशीच. आणि आता मला यांना द्यायचं आहे फर्टिलायझर. तर फर्टिलायझर ही जी बादली आहे ही आहे 15 लिटरची बादली आहे. आणि मी फर्टिलायझर यूज करते सीवेडचा. हा बायो फर्टिलायझर आहे, कोणतेही केमिकल नाही आहे याच्यामध्ये. आणि याने न्यू ग्रोथ होती, त्याच्यानंतर फळं येतात, फुलं येतात, बऱ्यापैकी जे आहेत याचे फायदे आहेत. आणि मी हेच फर्टिलायझर झाडांना यूज करते. तर याचं जे प्रमाण आहे 1 लिटरसाठी 2.5 मिली आहे. तर पण मी 15 लिटरसाठीच्या हिशोबाने घेतलेले आहेत. आणि एवढी आय थिंक मला बस होईल. आणि पण विचार करते की लगेच बाहेरचे जे आउटडोअरचे जे काही झाडं आहेत गॅलरीचे, तर त्यांनासुद्धा मी लगेच फर्टिलायझर देईन. आणि त्यांची जी माती वगैरे मोकळी करायची प्रोसेस आहे ती एक 7-8 दिवसापूर्वीच मी सहज केली होती. फर्टिलायझर दिलं नव्हतं, पण मी माती वगैरे मोकळी केली होती आणि कटिंग्स केला होता त्याच्या. तर त्यांनासुद्धा आता सध्या फर्टिलायझरची गरज आहे. तर एकदाच काम होऊन जाईल. अदरवाईज हे जे फर्टिलायझरचं काम आहे ते थोडंसं किचकट आहे आणि बऱ्यापैकी घाण होते. आणि ह्याचा कलर तुम्ही पाहू शकता, एकदम काळा काळा येतो. आणि खाली जेव्हा पडेल ना तेव्हा ते घासून काढावं लागतं. तर याच्यासोबतच मी वर्मी कंपोस्ट देते, म्हणजेच गांडूळ खत ते सुद्धा देते. पण सध्या माझ्याकडे ते संपलं आहे आणि त्याचं काही एवढं जास्त घाण पडत नाही, तर मी ते मागवून नंतरसुद्धा देऊ शकते. तर सगळी फर्टिलायझर देऊन झाली. त्याच्यानंतर गॅलरी पण पूर्ण धुवून काढली बादलीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते आहे प्लॅन्ट्सला, सगळ्या झाडांना शॉवर करणे. उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरमीमध्ये, हे उन्हाळाच नाही ॲक्च्युली, कधीही तुम्ही जे प्लॅन्ट्स आहेत, झाडं असतील, तर त्यांना वरतून अशा प्रकारचं जो स्प्रे भेटतो त्या स्प्रेने, वॉटर स्प्रेने शॉवर करा. याने झाडं जे आहेत खूप हेल्दी राहतात, खूप न्यू ग्रोथ होती. कारण झाडांची पानांना सुद्धा गरम लागतं झाडांना. आणि गरमीमध्ये तर मी ह्यांना रोज करते. हे साधारण जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटं लागतात मला सगळ्या झाडांना मिळून. तुमच्या इथे किती असेल त्यानुसार वेळ लागेल. आणि हे जे पंप आहे हा मी नर्सरीमधून घेतला 2 वर्षापूर्वी. 150 रुपयांना काहीतरी मला हा पंप भेटला होता. ॲमेझॉनवरती किंवा ऑनलाईनसुद्धा इझिली भेटून जाईल हा पंप.
हा होता माझा फायनल रिझल्ट. आणि संध्याकाळचे 6 वाजलेत. वातावरण खूप छान झालं होतं. मस्तपैकी आभाळामध्ये ना असं लालसरपणा आला होता. सूर्य अस्त होण्यासाठी आला होता आणि हवा खूप छान सुटलेली होती. आणि इथे तुम्ही पाहू शकता माझे प्लांट्स आहेत ते किती हॅपी आहेत सध्या. सो हा आहे नेक्स्ट डे. पूर्ण रात्रभर मी ते झाडं बाहेर ठेवली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक जाग्यावरती प्रत्येक झाड ठेवून दिलं. आणि हो काही झाड मी अदलाबदली करते जेणेकरून काहीतरी न्यू सुद्धा वाटेल घरामध्ये त्यानुसार. सो हा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. फक्त सबस्क्राईब करू नका. व्हिडिओच्या खाली जे बेल येते त्याला प्रेस करा जेणेकरून माझा न्यू व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही ते पाहू शकता. ओके, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.